तर आपण आता ऍक्टिव्हेशनला सुरुवात करू. सगळ्यांनी रेखेची प्रार्थना म्हणायची आहे. मी स्वतःचा किंवा स्वतःची आभारी आहे. दिव्य रेखी शक्तीचा आभारी आहे. माता, पिता व समस्त गुरुजनांचा आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आणि दोन्ही हात रब करायचे. डावा हात खाली, उजवा हात वर. आणि हळूवार बघा, हाताचे बोट जे आहेत ना ते जोडलेले, आणि हात कप शेप मध्ये ठेवायचा आपल्याला. असं करून आता हळूवार, स्पीड नाही पाहिजे, हळूवार प्लेन हात, सरळ सरळ. हा, ओके. असा हात ठेवून हळूवार. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. काय म्हणायचं आहे? चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, माझा आवाज येतोय सगळ्यांना? चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. स्लोली. तर अगदी काही सेकंदांमध्ये तुमच्या दोन हाताला स्पर्श नाही करायचंय प्राजक्ती मॅडम, दुरून घ्यायचंय. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. स्लोली घ्यायचंय. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. अंदाजे 21 वेळा ही प्रोसेस करायची आपल्याला. दोन हातांमध्ये एक मॅग्नेटिक एनर्जी जाणवते की नाही जाणवत आहे? थंड, गरम किंवा एक मॅग्नेटिक एनर्जी जाणवत असेल तर फक्त थंब दाखवा मला. ओके, जाणवत आहे? ग्रेट. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. स्लोली घ्यायचं, स्लोली, घाई करायची नाहीये कुठेच. स्लोली. ओके, स्लोली. त्याच्यानंतर अंदाजे 21 वेळा झाल्यानंतर उजवा हात खाली, डावा हात वर, आणि मग स्लोली क्लॉकवाईज घड्याळीच्या दिशेने चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. हाताला टच करा, स्पर्श नाही करायचा एकमेकांना. अंकिता वाघमारे मॅडम, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा ही प्रोसेस चालू आहे आपली. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. स्लोली. एनर्जी जाणवत आहे ना? ज्यांना नसेल जाणवत त्यांनी हँड रब परत एकदा हात एकमेकांवर रब करा आणि परत ती प्रॅक्टिस करा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. स्लोली 21 वेळा. सुचिता मॅडम, अनुभव ऊर्जांचा घ्यायचा आहे तर मग प्रोसेस करावं लागेल कम्प्लीट. नुसतं बसल्याने होणार नाही. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. ओ मॅडम, खालचा हात नाही फिरवायचा, खालचा हात स्टेबल ठेवायचा आहे. वरच्या हाताने प्रोसेस कंप्लीट करायची आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. ही प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर डाव्या हाताची मूठ बांधायची आहे आणि उजवा हात डोक्यावर घ्यायचा आहे. टच करायचं नाही या डोक्याला वरून. आणि इथे म्हणायचं आहे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट. डाव्या हाताची मूठ बांधून मांडीवर ठेवायची आहे आणि उजव्या हाताने अफर्मेशन द्यायचं आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. डोक्याला टच करायचं नाहीये, थोडं वर घ्या. प्रताप सर, थोडा हात वर घ्या डोक्याच्या. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. क्लॉकवाईज हळूवार. बघा, डोकं आणि हाताच्या मध्ये एक एनर्जीचा फ्लो जाणवत आहे. कुणाकुणाला जाणवत आहे? डोकं आणि ग्रेट. डोकं आणि हाताच्या मध्ये एक थंड, गरम किंवा असं काहीतरी चुंबकीय शक्ती जाणवेल. त्या शक्तीचा अनुभव करायचा आहे. श्वेता मॅडम, का बरं थांबल्या?
चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. कोणाकोणाला असं बारीक मुंग्या आल्यासारखं सुद्धा जाणवेल डोक्यामध्ये. थंड, गरम, मॅग्नेटिक किंवा असं मुंग्या आल्यासारखं जाणवेल. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. 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 आता स्टेप 4 म्हणजे आपला जन्माची सुरुवात कुठून झालेली आहे? नाभीपासून झालेली आहे. आपल्या जन्माची सुरुवात कुठून झालेली आहे? नाभीपासून. म्हणून नाभीच्या थोडं समोर हात ठेवायचा आहे आणि चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा म्हणायचं आहे. नाभीच्या थोडं दूर हात, नाभीच्या तिथे. नाभी, नाभी, नेवल, नेवलच्या समोर, नाभी चक्राच्या समोर हात ठेवून चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा म्हणायचं. ओंकार सर चेंज करायची पोझिशन. आता नाभी समोर हात फिरवायचा, टच करायचा नाहीये. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र और नेवल चक्र, काही म्हणू शकता. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्रा. 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 आणि आता दोन्ही हात हृदय चक्रासमोर असे ठेवायचे आहेत, हृदय चक्रासमोर. आणि अफर्मेशन द्यायचं आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. 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 मनातल्या मनात म्हणायचं, जोरात नाही म्हणायचं. तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून मी जोरात म्हणते. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. ओके. आता मी तुमचा माईक ऑन करते आहे, पण प्रत्येकाने इथे आता आपण फील करणार आहे एनर्जीला एकेका बॉडी पार्टवर. तर कृपया कोणीही मध्ये स्वतःचा माईक ऑन करू नका. ज्यांना अनुभव जो वाटतोय फक्त तेवढा शेअर करायचा आहे. ठीक आहे, माईक ऑन करून मग. ओके. तर सगळ्यांनी आता दोन्ही हात रब करायचे आहेत. थँक्स टू मी आणि थँक्स टू रेकी म्हणायचंय. थँक्स टू मॅम. थँक्स. माईक बंद ठेवा. मी आत्ताच सांगितलं माईक ऑन नका करू. फक्त मी सांगेल तेव्हा त्या सगळ्यांना एक्सप्लेन करायला तुमचा माईक म्हणजे बोलायचं आहे. दोन्ही हात रब करून हाताची, ही आपली हिलिंगची पोझिशन असते कुणालाही करताना. दोन्ही हात हलके डोळ्यावर, तर पाम, सेंटर ऑफ द पाम जो आहे तो डोळ्यांवर येईल. आणि इथे तुमच्या हातातनं संवेदना चालू होऊन संपेपर्यंत हिलिंग द्यायचं आहे. बघा, आता जी हिलिंग करून तुम्हाला एकदम रिलॅक्स वाटणार आहे, खूप सुंदर अनुभव राहणार आहे. तर हलके हात, ज्याला फिदर टच म्हणतो की नाही आपण, अगदी मोर पिसाचा स्पर्श तसा हलका हात ठेवायचा आहे, दाबून ठेवायचा नाहीये हात. हातातनं डोळ्यांकडे जाणाऱ्या संवेदनांकडे लक्ष द्यायचं आहे. तुमच्या हातातनं काहीतरी डोळ्यांपर्यंत जात आहे, थंड, गरम किंवा असं एक राऊंड फिरणारी एनर्जी जाणवेल, असा तुम्हाला काही मिनिटात अनुभव येईल. कोणीही काढू नका हात. मी चेक करते कोण कसं करत आहे. हातातनं डोळ्यांकडे काहीतरी पोहोचत आहे, हा अनुभव तुम्हाला येणार आहे. मला एक हाताने थंबनी, जेव्हा मी प्रश्न विचारले तर एका हाताने थंबनी यस ते जाणवतंय असं सांगाल. कोणीही डोळे उघडू नका किंवा दोन्ही हात काढू नका, एकच हात काढून थंबनी मला सांगा
किती संवेदना तुम्हाला जाणवते की नाहीये. तर हातातनं थंड किंवा गरम अगदी विदिन सम सेकंद राऊंड फिरणारी एनर्जी कुणाला जाणवते का? असं राऊंड मध्ये खेचल्यासारखं काहीतरी मॅग्नेटिक हातातनं डोळ्यांपर्यंत काहीतरी पोचताय, त्या ऊर्जांपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. गरम, ओके. त्याच्या पुढे मॅडम टाईप नका करू, आपली कनेक्टिव्हिटी नका तोडू तुम्ही. फक्त मला असं थंबनी सांगा की यस ते जाणवत आहे. गरम ओके. गरम गरम झालं. माईक माईक हे राहू द्या. चला, थोड्या वेळात ती संवेदना गरम वरनं थोडं व्हायब्रेशन कडे वळेल. म्हणजे असं राऊंड राऊंड फिरणारी एक एनर्जी. हात नाही करायचा भूषण, सर्व कनेक्ट डिस्कनेक्ट होतं ते. दोन्ही हात रब करा, परत एकदा रब करा. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी म्हणा आणि परत ठेवा. बाकीच्यांना नाही म्हणतं मी, ते भूषण सरने हात काढून टाकले होते त्यांना सांगत होते. बाकीच्यांनी कनेक्शन तसंच ठेवा. एक एनर्जीचा फ्लो पास व्हायला कमीत कमी 3 मिनिटं पूर्ण लागतात, त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागतो आपल्या शारीरिक वेदनांनुसार, आपल्या शरीराच्या प्रॉब्लेमनुसार. तर हात काढू नका. एनर्जीचा फ्लो, कारण बघा डोळ्यांचं सगळ्यात जास्ती परिश्रम करणारा ऑर्गन म्हणजे डोळे. त्यांच्याकडनं आपण सगळ्यात जास्ती काम करतो. तर डोळ्यांना म्हणून सगळ्यात संवेदनशील आहे तो अवयव, आणि तिथे आपण हिलिंग पोहोचवतोय. राऊंड राऊंड फिरणारी एनर्जी कुणा कोण कोण पोचलंय त्या व्हायब्रेशन पर्यंत, की हातात न काहीतरी निघून डोळ्यांपर्यंत पोहोचत आहे हे जाणवत आहे. त्यांनी एका हाताने मला सांगा की यस यू आर फिलिंग दॅट. ओके, ग्रेट. ज्यांना नाही जाणवत आहे, फर्स्ट टाइम आपण करतो आहे, थोडा वेळ लागतो एनर्जी ऍक्टिव्हेट व्हायला, त्यांनी कंटिन्यू करायचंय. मॅडम मला गोल गोल हे एनर्जी जाणवली आणि ओके ओके, ठीक. पाठीमाग डोक्याच्या मागेपर्यंत गेली. ओके, ग्रेट. टच करायचंय, टच करायचंय डोळ्यांना. आता दूर नाही करायचंय, टच करायचंय. आणि डोळ्यातनं संवेदना संपल्यानंतर म्हणजे नॉर्मल झाल्यानंतर एक एक हात, दोन्ही हात एकदम उचलायचे नाही, एक एक हात उचलून कानावर ठेवायचंय. कारण आपण जे लोक हेडफोन युज करतात जास्तीत जास्त, संतोष सर तुम्ही दोन्ही हात एकदम उचलले, दोन्ही हात रब करा आता आणि एक एक हात कानावर ठेवायचाय. एनर्जी डिस्कनेक्ट होते जेव्हा आपण लगेच दोन्ही हात बाजूला करतो. राजलक्ष्मी मॅडम दोन्ही हात दूर नाही करायच्यात, एक एक हात उचलायचा, पहिले एक हात आणि मग दुसरा हात असं करायचं. आणि जे लोक हेडफोन वापरत असतील त्यांच्या कानात आता बघा कशा गरम वाफा निघायला लागतील. टच करा संतोष सर, कानाला टच करा. श्वेता मॅडम डोळ्यांवरनं कानापर्यंत पोहोचायचं. दुसरा एक हात ठेवा सोनल मॅडम कानावर. डोळे बंद ठेवून ती एनर्जी एक्सपिरियन्स करा. कानात जे हेडफोन वापरतात बघा त्यांच्या कानातनं गरम वाफा निघतील आता, जे जास्त वेळ हेडफोनचा वापर करतात. काय करायचं जाणवत आहे कानामध्ये वाफा? मला हाताने इंडिकेट करा, एक हात उचलून. ज्यांना कानामध्ये संवेदना, ओके. राऊंड राऊंड फिरणाऱ्या एनर्जी पर्यंत पोहोचायचं आहे. जेव्हा रेकीचा खूप फास्ट फ्लो चालू होते ना, तेव्हा राऊंड फिरणारी एनर्जी आपल्याला जाणवत असते. एक एनर्जीचा फ्लो 3 मिनिटं मिनिमम. प्रत्येक चक्र जेव्हा आपण शिकू तेव्हा चक्रांवर पण 3 मिनिटं हात ठेवावा लागणार आहे. कानांचं संवेदना संपल्या असतील बघा, संवेदना मध्येच ब्रेक करायच्या नाही, पूर्ण संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हात ठेवणं ही एक हिलिंगची परफेक्ट एनर्जी असते. ओके, आता एक एक हात. मॅडम उषा मॅडम ब्रेक नाही करून टाकायचं, थांबायचं नाही मध्येच, ती एनर्जी थांबते, लक्षात घ्या. परत हात रब करा ज्यांनी, आणि एक एक कानावर जो असे हात ठेवलेले तो एक एक उचलून एक डोक्याच्या कपाळाच्या समोर आणि एक कपाळाच्या मागे असं घ्यायचा, डोक्याच्या मागे एक, कपाळासमोर आणि एक डोक्याच्या मागे. हा थर्ड आयचा पॉइंट असतो आपला. अभ्यासात लक्ष न लागणं, विसरल्यावर
वस्तू ठेवल्या कुठे विसरून जाणं, वयानुसार जे विसरभोळेपणा आहे तो, आणि मेमरी जर स्ट्रॉंग करायची असेल, मुलांना अभ्यासात चांगलं कॉन्सन्ट्रेशन करायचंय, त्याच्यासाठी हा पॉइंट ते आपण नंतर डिस्कस करू, पण सध्या इथे हात ठेवा. कुठे हात ठेवू? डोक्याच्या समोर एक हात, डोक्याच्या मागे एक हात. एक हात कपाळासमोर, एक हात कपाळाच्या मागे. मैम टच करने का है कि टच करना है, टच करना है. ओके. एक हात कपाळासमोर, एक हात कपाळाच्या मागे. हातातनं निघणाऱ्या संवेदना फील करायच्या आहेत. त्या मग तुम्हाला आवरा बघायला शिकवणार आहे मी. आवराचं प्रॅक्टिकल घेऊ आपण उद्या. मॅम डावा हात कुठे घ्यायचा? हाताचा काय प्रश्न आहे? डावा उजवा कुठे घ्या. डावा कुठलाही असाही ठेवू शकता किंवा असाही ठेवू शकता. ठीक आहे. याचे 3 मिनिटं कंप्लीट झाल्यानंतर मग दोन्ही हात आपल्याला क्राऊन चक्रासाठी कधीच आपण इथे पॅक करत नाही, तर हे हात असे येतात आपल्या या साईडनी, असे ठेवायचे. डोळे बंदच ठेवायचे का? हा, डोळे बंदच ठेवायचे त्या एनर्जीचा अनुभव घेण्यासाठी. मॅडम हातात जास्त गरमी होते तर ते राईट सोल्युशन मतलब राईट आहे का इंडिकेट? हे बघा, स्टार्टिंगला गरम वाटतं, थंड वाटतं, आणि कोणाला मुंग्या जाणवतात, आणि कुणाला ऍक्च्युअल एनर्जी जी फिरते ना फास्ट, ती अशी खूप राऊंड मध्ये काहीतरी फिरते. हे प्रॅक्टिसनी येतं, आजच जाणवेल असं नाहीये. ठीक आहे. ओके. आता हे झाल्यानंतर थँक्यू म्हणा आणि हे रिलॅक्स व्हा. ठीक आहे. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी म्हणून रिलॅक्स व्हायचंय. ओके. आता एकेकांनी हँड रेज करून सांगायचं आहे. एकदम माईक ऑन करू नका आणि एकदम बोलू नका. ठीक आहे. एकेकाने सांगा की एनर्जी जाणवली का, थंड किंवा गरम आणि रिलॅक्स वाटतं का. हे 4 पॉइंट जे आपण सध्याचे कव्हर केले, या 4 पॉइंट मध्ये थोडासा तरी तणाव हलका झाल्यासारखं वाटतोय का सांगा. मग प्रॅक्टिस अजून सुरू नाही केली आपण. थोडं रिलॅक्सेशन आलंय का? हो मॅडम. हो मॅडम. हो आले मॅडम. वाटतंय मॅडम. गरम जाणवलं मॅडम. हो मॅडम. कुणाला व्हायब्रेशन राऊंड राऊंड फिरणाऱ्या एनर्जी पर्यंत कोण कोण पोहोचलं? मला गरम जाणवलं मॅडम जास्त. हातामध्ये असं गोल गोल. ओके. हा, आयुष सर करेक्ट. जे तुम्हाला राऊंड हाता इथे तळ हातावर राऊंड फिरणारी एनर्जी ज्यांना जाणवली, ते 100% रेकीच्या एनर्जी पर्यंतच्या फ्लो पर्यंत पोहोचले. कारण जेव्हा तुम्ही हीच एनर्जी दुसऱ्यांना द्याल, जेव्हा मी तुम्हाला प्रॅक्टिकल शिकवणार, आता आपण स्वतः फक्त कनेक्ट केलं, जेव्हा ही एनर्जी आपण दुसऱ्यांना देणार, तेव्हा जसा फ्लो तुमच्या हातात जातो ना, सेम दुसऱ्याला स्पर्श केल्यानंतर त्यालाही जाणवेल. आजच्याच बॅच मध्ये आम्ही सेकंड लेवल मध्ये डिस्टन्सने हिलिंग केलं, आणि लोक म्हणजे दुसऱ्या गावाला लोक होते तरी सुद्धा ती एनर्जी त्यांना जाणवली. कुणी आहे का इथे ज्यांनी मग असं सेकंड लेवलच्या बॅचला होते, लेवल 1 ला आहेत आता सध्या? मगाच्या लेवल 2 च कुणी इथे आहे का क्लासमध्ये? ओके. नाही, मगाच्या लेवलला त्यांनी सेकंड डिस्टन्स हिलिंगचं प्रॅक्टिकल केलं. कुणी आहे का इथे? चला, बाकी आज नाही आहेत, कारण लगेच त्यांचं आता जस्ट सेकंड लेवलचं झालं. एक आहे का कोणी? ओके. चला, तर लेवल 2 मध्ये आपण आजच डिस्टन्स हिलिंग केलं 3 ते 4च्या बॅच मध्ये.
की ज्याच्यात जगाच्या पाठीवर कुठे जे त्यांचे नातेवाईक आहे त्यांना डिस्टन्स हिलिंगने आणि सगळ्यांचे रिझल्ट एकदम उत्तम आले. असंच तुमचं टच हिलिंगचं आपण घेणार आहे. स्पर्शाच्या माध्यमातून तुम्ही दुसऱ्यांना हील करायचं आहे. तर उद्याच्या सेशन मध्ये आपण औरा शिकणार आहे. पहिले औरा बघायला, एखाद्याचा औरा स्कॅन करायला, आणि दोन व्यक्ती असे जवळ आहेत किंवा दूर आहेत तरी देखील त्यांची एनर्जी कशी मिक्स होते ते आपण बघणार आहे. तर त्याच्यासाठी उद्याच्या सेशन मध्ये तुम्हाला तुमच्यासोबत कुणाला तरी एक व्यक्ती ठेवायचा सोबत, कारण ती एनर्जी फील करायची आपल्याला, तर कोणीतरी सोबत पाहिजे. ओके, तर उद्याच्या सेशन मध्ये तुम्हाला काय लागेल, एका व्यक्तीला सोबत ठेवायचं आहे. म्हणजे आपण एनर्जीचं प्रॅक्टिकल करू शकणार आहे आणि एनर्जी बघू शकणार आहे. तर आता आपल्याकडे जेवढा वेळ आहे तेवढ्याच्यात आपण स्वतःचा औरा फील करणार आहे. ठीक आहे, रेडी आहात? हा पाणी बोला. पिऊ शकतो का मध्ये पाणी पिऊ शकतो? चष्मा लावायचा का मॅडम? हा, चष्मा आता लावू शकता. चष्मा पाणी पिऊ शकतो मध्ये? हो, पाणी पिऊ शकतो. पिऊ शकतो. मी कंटिन्यू मॅडम माझ्याकडे पाणी ठेवलेलंच असतं. मी दिवसभर पाणी जास्ती पिते, कारण कंटिन्यू अट्युनमेंट आणि बाकी एनर्जी एक्सचेंज चालू असतो. ओके, ज्यांचे हँड रेज आहे, काय प्रश्न आहे पटापट बोला, मग आपल्याला नेक्स्ट टॉपिक घ्यायचा आहे. हॅलो मॅडम. हा बोला. मॅडम मॅडम म्हटलं ते आता करताना नाही का, म्हणजे पूर्ण बॉडीमध्ये व्हायब्रेट वाटत होतं खूप, म्हणजे आतून असं घाबरल्यासारखं एक वेगळं फिलिंग वाटत होतं मॅडम. तर असं का बरं समजा? मॅडम खूप सारा कचरा साठलेला आहे ना, तर तिथे जेव्हा फोर्सनी पाणी जातो तर उलटा पुलटा होते ना. पाणी शांत आहे, म्हणजे ते पाणी बेकार असेल किंवा चांगलं असेल पण संत आहे. त्याच्यात तुम्ही टाकला दगड आहे की नाही, आणि ते पाणी झालं, मग असं ते प्रक्रिया चालू झाली. आपलं शरीर जे संत ऊर्जांनी पडलेलं होतं त्याच्यात आपण एक एनर्जीचा दगड टाकलेला आहे. तर ती एनर्जी शरीरामध्ये डिझॉल्व्ह व्हायला वेळ लागते. मॅडम हा बोला. सुनीता वर्मा, जे तुम्ही आता ते हिलिंग साठी बोललं ना, ते आम्हाला पूर्ण उच्चार व्हायसाठी तुम्ही मोबाईलवर टाकून दे जा ते, म्हणजे बरोबर उच्चार होत नाही ते असं हिलिंग करताना. रेकॉर्डिंग बघा. ठीक आहे, मॅडम मला रेकॉर्डिंग बघा. मॅम एक हा बोला सर, आयुष सर बोला. येस मॅम, स्टार्टिंगला जेव्हा कानापर्यंत केलं तेव्हा ते रोटेट स्टार्ट झालं आणि पायाला मुंग्या वगैरे आला, तर हे नॉर्मल आहे? नॉर्मल आहे, नॉर्मल, कारण ती एनर्जी पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत शरीरामध्ये पोहोचते ना. जी आपण जरी हात इथे ठेवलेला आहे पण शरीर आपलं पूर्ण वेन्सच्या माध्यमातून एक एनर्जी, जसं ऑक्सिजन शरीरामध्ये पूर्ण फिरतं, ब्लड जसं शरीरामध्ये सर्क्युलेट होत असतं, तसा हा एनर्जीचा फ्लो पायापर्यंत जातो. म्हणून पायाला मुंग्या येणं, हाताला मुंग्या येणं, किंवा जिथे तुम्ही, तर ते नॉर्मल आहे. आणि मला असं मॅडम मला असं निळं दिसत होतं, असे निळा आणि आपण चक्र शिकू तेव्हा त्याचं उत्तर देईल की रंग का बरं दिसले तुम्हाला. हा, रंगांचं पण आहे. हे जे आपले 7 चक्र आहेत ना, इकडे माझ्या मागे लागलेले, तर 7 चक्रांचे 7 रंग आहे. तर आपल्या कुठलं चक्र ब्लॉक आहे किंवा कुठलं चक्र ऍक्टिव्हेट आहे याच्यावरनं आपल्याला त्या रंगांची अनुभूती होत असते. आणि जीवनाचे प्रॉब्लेमही त्याच्याचमुळे असतात किंवा समृद्धी पण त्याच्याचमुळे असते. ते आपण डिटेल मध्ये एक्सप्लेन करू. ती कशी लागली तुम्हाला मॅम? हा बोला. हा दीपक सर बोला. मॅम, डोक्याची हिलिंग करत असताना डोकं एकदम असं फुटायला करायचंय, खूप त्रास झाला. किती विचार करता ते सांगा मला आता. काय मॅम? किती विचार करता दिवसभरात? सतत डोक्यात विचार चालू असतात. डोकं एकदम त्रास झाला, खूप त्रास झाला. का त्रास झाला? कारण तुम्ही एरवी विचार खूप करत असाल किंवा डोक्याचा कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे, तो एकदा चेक करून घ्या. ओके मॅम, ठीक, थँक्यू. विचार करता खूप. हॅलो. हा मॅडम, मला बाकी ठिकाणी काही एनर्जी जाणवली, पण जेव्हा आपण हे करतो ना कानावर हात ठेवून किंवा डोक्यावर हात ठेवल्यावर ना, मला असं सगळं आवडल्यासारखं झालं, इथं रग लागल्यासारखं झालं हाताला. हॅलो होतं. हा बोला संजय सर. सर मॅडम, मला रग का लागली मॅडम? झोपेचा त्रास आहे मॅडम, मला झोपेचा त्रास आहे, काय करता येईल? सर अजून आपलं हिलिंग वर पोहोचलो नाही. आपण प्रत्येक आजारावर प्रोटोकॉल देणार आहे आपण या लेवलमध्ये. तो आज आपण फक्त एनर्जीची टच केलाय, एनर्जीला टच केलेला आहे. याचा वापर कसा करायचा हे आपण पुढच्या सेशन मध्ये, अजून आपले 6 सेशन बाकी आहे. हॅलो मॅडम. हा बोला. हॅलो. हा मॅडम, मला सुरुवातीला खूप उष्णता जाणवली. हॅलो. हा बोला ना, ऐकते.
हा सुरुवातीला खूप उष्णता जाणवली आणि सडन 2 मिनिटांनी हात एकदम गार पडले. होतं काही प्रॉब्लेम नाही. हॅलो मॅडम. हा बोला पूनम मॅडम. मॅडम आवाज नाही येते पूनम मॅडम, बोला. रिलॅक्स पोझिशन मध्ये बसलं तर चालेल का? कुठल्या पोझिशन मध्ये? थोडं रिलॅक्स बसलं तर चालेल का? हा अवघड चालेल ना. मॅडम. हा बोला. हॅलो. मला सुरुवातीला तुम्ही ज्यावेळेस विचारलं ना की कानाला हात आणि डोक्याला आपण जेव्हा लावतो तर मला कानातून पण खूप असं उष्ण आणि असं व्हायब्रेशन जाणवलंय बाहेर येताना. हेडफोन वापरता का असं तुम्ही? जड. सॉरी. हेडफोन वापरता का जास्त? ब्लूटूथ नाही, किंवा हेडफोन मी अजिबातच वापरत नाही. इव्हन मी नॉर्मल फोन पण स्पीकरवरच बोलते घरी असेल तेव्हा. आणि तो पण फारसा नाहीये असा म्हणजे ओकेजनल. पण मला कानाला एकदम असं व्हायब्रेशन आणि गुंग असं जाणवलं आणि सेम डोक्याचं पण म्हणजे एकदम व्हायब्रेशन खूप जाणवले असे आणि खूप मला असं जास्त थॉट प्रोसेस चालू असते माइंड मध्ये. हा बरोबर. हळूहळू आणि 7 मला चक्रांचा असं बॅलन्स केल्याने होईल मॅडम कमी ते. बरं, मला खूप वेळ जड म्हणजे आतापर्यंत आता मला थोडंसं तर हलकं झालं असं वाटत आहे. आणि असं बारीकसं गोल फिरलं एकदम बसमध्ये बसल्यानंतर बराच वेळ बसल्यावर असं गोल फिरतं डोक्यामध्ये तसं मला जाणवलं एकदम. बघा आज एखाद्या व्यक्तीला थोडं मळमळ जाणवेल, सिम्पटम हा सांगते मी. एखाद्याला लूज मोशन्स किंवा उलटी पण होईल आणि एखाद्याला बरं. कणकण जाणवू शकते, थोडासा ताप एखाद दिवस. याचं कारण खूप ताप नाही येणार पण थोडं कणकण सारखं जाणवेल. याचं कारण सांगते, आपण खूप सारे ब्लॉकेजेस कॅरी केलेले आहेत आणि ते ब्लॉकेजेस जोपर्यंत रिमूव्ह होणार नाही. आज आपण काय सांगितलं, संत जे शरीर पडलेलं होतं त्याच्यातली जी एनर्जी होती त्याच्यात आपण एक एनर्जीचा दगड टाकला समजा, तर त्या एनर्जीचा फ्लो शरीरामध्ये जसं आपण पॅरासिटामॉल घेतली किंवा कुठली पेनकिलर घेतल्यावर जसं शरीरामध्ये काही काळाने थोडंसं बधीर आणि मग ते शांत होतं की नाही, तर त्या पद्धतीने तुमच्या शरीराला ही एनर्जी स्टेबल व्हायला 1 किंवा 2 दिवस लागतात. तर ते काळजी करायची गरज नाही असं होतं. मॅडम मला झोप येते खूप. ते रिलॅक्स होते का बॉडी? बॉडी रिलॅक्स होते. मॅडम किती वेळ मॅम एक डाऊट होता मला हा बोला. विचारायचा. मॅम अटेंडमेंट आता जी प्रोसेस झाली त्यात नेमकं काय केलं तुम्ही म्हणजे? सर हे जे आहे ना, हे आपण रेकी ग्रँड मास्टर मध्ये शिकवत असतो, तो या विषयाचा भाग नाही आहे. म्हणजे जो ट्रेनरचा कोर्स असतो ना, शक्तिपात कसा द्यायचा, ही जी प्रोसेस आहे ही आपली रेकीच्या 4थ्या आणि 5व्या लेवलमध्ये एक्सप्लेन केली जाते, जे ट्रेनिंग क्षेत्रात यायचं आहे त्यांना. ओके मॅम. ठीक आहे, कारण ही एक सिक्रेट प्रोसेस आहे ना, ती ओपन नाही करतायत. तर ती ज्यांना ट्रेनिंग क्षेत्रात यायचं आहे, ट्रेनर बनायचं आहे, तर हे त्यांना 4थ्या आणि 5व्या लेवलमध्ये एक्सप्लेन केले जाते. अदरवाईज ही प्रोसेस एक्सप्लेन करता येत नाही की नेमकं काय केलं. एका शब्दात याला शब्द आहे तो म्हणजे इंग्लिशमध्ये एनर्जी एक्सचेंज. जी ब्रह्मांडीय ऊर्जा आहे ती तुमच्यापर्यंत कनेक्ट करून देण्याचं मी फक्त एक प्लंबरचं काम करते, पाईपलाईन कनेक्ट करायचं. हॅलो मॅडम. ओके हा बोला सर. मॅडम कानात पाण्याचा आवाज आल्यासारखं येत होतं. होतं सर, ते वेगळ्या प्रत्येकाला वेगवेगळ्या एनर्जी वेगवेगळे फ्लो जाणवत असतात, प्रत्येकाचे रिझल्ट वेगळे असतात. आणि उद्यापासून जे प्रॅक्टिकल असणार आहे आपलं सगळं प्रॅक्टिकल, जे मी म्हटलं की तुम्ही 2 व्यक्तींचा औरा एकमेकांना कनेक्ट होताना आपण फील करणार. 2 व्यक्तीचा विदाऊट एनी टच त्याच्या शरीरामध्ये कुठे दुखणं आहे हे आपण ओळखू शकणार आहे. सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली आपण करणार आहे. जे काही मी म्हणते, फक्त तुम्ही त्यावेळेस तुमच्यासोबत एक व्यक्ती ठेवा तर तुम्ही खूप चांगले प्रॅक्टिकल करू शकाल, नाही तर फक्त लोक काय करतात तेवढं बघणार. जर तुम्हाला खरोखर बघायचं आहे ना तर एक व्यक्ती जवळ ठेवा उद्याच्या सेशन मध्ये. उद्या आपण खूप छान गोष्टी शिकणार आहे. प्लस उद्या पहिले आपण पाण्याचं प्रॅक्टिकल करणार आहे. पाण्याची कशी चव बदलते फक्त तुमच्या एनर्जीमुळे, त्याचं महत्वाचं प्रॅक्टिकल आपण उद्या घेणार आहे. कारण आता तुमचं अटेन्मेंट ऍक्टिव्हेशन झालेलं आहे, आता आपण सगळे प्रॅक्टिकल करू शकतो. उद्या 1 ग्लास पाणी घेऊन बसायचं आहे. ठीक आहे, हा बोला. हा बोला, पटकन बोला. मॅम ते किती लेवल असतात आणि आय एम इंटरेस्टेड टू लर्न मोर. सो मॅडम मी सगळं सांगेल, फक्त हळू. आपले 10 दिवस आहे. आपल्याला अजूनपर्यंत मी कोण आहे हेही नाही सांगितलंय मी तुम्हाला. ते इथे नाव दिसतं तर तुम्हाला फक्त माझं नाव माहित झालं असेल, बरोबर आहे. आपल्याला शिकायचं खूप आहे आणि वेळ कमी आहे. 10 दिवसात कव्हर करणे माझ्यासाठी कठीण आहे, कारण मला तुम्हाला द्यायला भरपूर आहे. तर आपण सगळं डिटेलमध्ये जसं जसं स्टेप बाय स्टेप पुढे जाऊ तसं तसं समजून घेऊ. ओके मॅडम
हा बोला. करायचं वगैरे असतं ना पाणी चार्ज, ते रेकॉर्डिंग बघून होऊ शकतं का? हा, तुम्ही रेकॉर्डिंग बघून पाणी चार्ज करू शकता, पण आजच्या रेकॉर्डिंग तुम्हाला नाही मिळणार ना. म्हणजे आजचं रेकॉर्डिंग मी देणार तुम्हाला, पण पाणी चार्जचं आज क्लासमध्ये झालं नाही तर ते भेटणार नाही. ठीक आहे. उद्याच सांगते, उद्या तुम्ही हा, उद्या त्यावेळेस. मी तसं करू शकता तुम्ही. हॅलो मॅडम. हा बोला. हा मॅडम, शक्तिपाताच्या वेळेला डोळ्यातनं खूप पाणी येत होतं मॅडम. हा, माझ्या पण डोळ्यातनं ठीक आहे पाणी. म्हटलं. संथ पडलेल्या पाण्याला आज आपण एक दगड टाकलाय. ह्या सगळ्या गोष्टी होणं स्वाभाविक आहे. डोळ्यातनं पाणी येणं, किंवा मग कुणाला खूप झोप सारखं वाटणं, कुणाला मळमळ वाटणं, कुणाला अनइझी वाटणं, कुणाचं डोकं जड पडणं, या सगळ्या कॉमन सिम्पटम्स आहेत शक्तिपातानंतर जाणवणाऱ्या. हॅलो मॅडम. हा बोला. बोला प्रियंका मॅडम, बोला पटकन. सेंटरला अशी एनर्जी जाणवते अजून पामला. आता ते 2-3 दिवस कुणाला तर कंटिन्यू जाणवेल ते. मॅडम हे अंडर युअर ऑब्झर्वेशनच करायचं ना? काय प्रगती मॅडम? तुमच्याच ऑब्झर्वेशन मध्ये करायचं ना हे, स्वतः वगैरे असं करून नाही बघायचं ना? बिलकुल करून बघायचं, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. फक्त 2-3 दिवस थांबा, 1-2 दिवस फक्त. हा बोला भारती मॅडम. माईक ऑन करा. माईक ऑन करा भारती मॅडम. हा, मला काहीच का जाणवलं नाही? काहीच जाणवलं नाही तुम्हाला. एनर्जी आजचं प्रॅक्टिकल ना परत एकदा करा. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 ही प्रोसेस जी शिकवली आहे ना, ही आपल्याला 21 दिवस कंटिन्यू करायची आहे. फक्त तुम्ही शक्तिपात देत होता तेव्हा मला बॅकबोन मध्ये भयंकर त्रास होत होता. हॅलो. हा बोला रुपाली मॅडम. हॅलो. हा बोला प्रियंका मॅडम. कोण बोलताय बोला, कारण बरेच हँड रेज आहे. म्हणजे ना राईट साईडला डोक्यामध्ये मुंग्या आल्यासारखं होतंय. होतं. मी काय म्हटलं, सगळ्या स्वाभाविक आहे. 1-2 तासात किंवा आज रात्री उद्यापर्यंत सगळं रिलीज होऊन जाणार. ओके. कॉमन आहे या सगळ्या सिम्पटम्स. थँक्यू. ओके. उद्याचं प्रॅक्टिकल खूप महत्वाचं आहे, कोणीही मिस करू नका. ओके. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? हा पुष्पा मॅडम बोला. हा, माझ्या दोन्ही कानाला ऐकायला येत नाही. मग एका कानात मशीन होतं, मग ते कानावर हात ठेवलं तर चालते का मशीन घालून? तुम्ही सध्या जेव्हा प्रॅक्टिस एकट्यात कराल की नाही कानासाठी, तर तेव्हा मशीन काढून करा, म्हणजे त्याला हिलिंग प्रॉपर होईल. प्लस मी तुम्हाला एक उपाय सांगते. आता बघा, तुम्हाला कानाला ऐकायला येत नाही ना, तर तुमच्या जवळ पेन वगैरे आहे का काही आत्ता या क्षणी? एक मिनिट. पेन त्याला ना या अंगठ्याच्या या टोकाला इथे टच करा, थोडं हलकं प्रेस करा. तुम्हाला खूप पेन जाणवेल, तिथे वेदना जाणवतील. डेली प्रॅक्टिस सगळं सांगणार आहे, सध्या नाही. करायचं काय? हा, त्या पेनाने असं थोडं हलका दाबा तर तिथे असह्य वेदना होतील. चेक करा. हो झालं ना असह्य वेदना? हो. इकडे दुसऱ्या इकडच्या साईडने पण चेक करा, तिथे असह्य वेदना होतील तुम्हाला. चेक करा. हो. हा, आजपासून रोज एक ब्लॅक स्केच पेन किंवा ब्लॅक मार्कर विकत घेऊन घ्या, आणि तिथे रोज काळा पेन आहे ना, पेन थोडस हलकं दाबायचं 1 मिनिट, आणि त्याला त्या काळ्या स्केच पेननी असं राऊंड करून टाकायचं. ठीक आहे. जे लोक हेडफोन वापरतात त्यांनी पण चेक करा. तुम्हाला इथे असह्य वेदना होणारा पॉइंट दिसेल थंबवर. असं नखाजवळ करायचं का? नखाच्या तिथे. 1 मिनिट. प्रॉब्लेम नाही. हे बघा, हे जे आहे ना थंबचा हा जो स्टार्टिंग पॉइंट आहे ना, जे ज्यांना कानांचा त्रास आहे त्यांच्यासाठी सांगून राहिली आहे. इथे आणि इथे असा टच केल्याबरोबर खूप असह्य वेदनावाला पॉइंट सापडेल. तिथे फक्त तुम्हाला काळा स्केच पेनचा लावून द्यायचा रोज रात्री झोपताना आठवणीने. ठीक आहे. 17 वर्ष कानात मशीन आहे माझ्या. होईल. तुम्ही करून तर बघा. काय 1 मिनिट फक्त प्रेस करायचं त्याला, आणि काळा ते रात्री झोपताना लावून टाकायचं. मॅडम 21 दिवस प्रॅक्टिस कसली करायची ते? हॅलो मॅडम. मॅडम अजून प्रॅक्टिस पर्यंत पोहोचलो नाहीये आपण. हा बोला.
कोण बोलताय? हॅलो हा बोला ना सर, बोला. डायरेक्टली प्रश्न मॅडम विचारा. हा संजय सर बोला. सर माझ शांत झोप लागत नाही मॅडम, त्यासाठी काय करावं? किती मोठी जागा आहे. शांत झोप शांत लागत नाही. सर, चक्रांचं जेव्हा आपण शिकू ना, तर चक्र बॅलन्स मी तुम्हाला पूर्ण प्रोटोकॉल देणार आहे. कुठल्या आजारावर कुठे हात ठेवल्याने काय बेनिफिट होतो हे प्रॅक्टिकली तुम्हाला देणार आहे. पूर्ण पीडीएफ देणार आहे. सध्या आपण आज फक्त शक्तिपात घेतलेला आहे. ओके. हा सुनीता मॅडम बोला. हा माझ्या ताई, मॅडम माझ्या कमरेपासून खालीपर्यंत अशी कळ निघते रोज पायाला. कमरेपासून खालीपर्यंत कळ हा, निघते. कळ निघते मला. ह्या इथे हा जो आहे आपला अंगठा आणि हा इंडेक्स फिंगर, इथे हा जो खोलगट भाग आहे, इथे दाबा. तुम्हाला इथे खूप पेन होईल. इथे 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 मागून मागून मागच्या साईडनी इथं. हा इथे दाबा. असह्य वेदना होणारा पेन असेल तिथे चेक करा. पेनाच्या मागच्या बाजूने चेक करा. पेनातून आपल्याला लिहायचा. हे बघा इथे या साईडने तुम्हाला असह्य वेदना असलेला पेन पॉइंट सापडेल. हो, हा होते होते. आहे ना असह्य वेदना? त्याला दाबा, जोरात दाबा. एक मिनिट पेन सहन करा. दाबा आणि सोडा, दाबा आणि सोडा. 1 मिनिट तो पेन सहन करा फक्त. 1च मिनिट फक्त. ठीक आहे. हो, सहन करा, सहन करा. अजून अजून दाबा आणि सोडा त्याला. पडण्यात अंगठ्याने चांगलं जोरात दाबा. हा सहन करा. आता रडलात तरी चालेल. 1 मिनिट सहन करा. 1 मिनिट सहन करा फक्त. बस सहन करा. अजून सहन करा थोडा वेळ. 1च मिनिट फक्त. 1 मिनिट. ओके. आता उठा आणि कमरेचा पेन चेक करा किती कमी झाला. तिची चमक बिमक निघते ना, चेक करा जरा. उठून बसून सगळं बघा. इथून पूर्ण असं आता बघा, एवढं दाबल्यानंतर किती कमी झालं? 10%, 20% सांगा. हो, थोडं कमी झालं ना. किती टक्के कमी झालं? टक्क्यांमध्ये किती कमी झालं सांगाल? 10%. अभिनंदन. आता रोज काय करायचं? मेथी दाणे असतात ना, सुके मेथी दाणे. हा ठीक आहे. तर त्याच्यावर तुम्हाला इथे प्रेस मेथी दाणे 2-4 घ्यायचे पांढऱ्या टेपवर. अशी मेडिकल मध्ये टेप मिळते की नाही पांढरीवाली, अशी टेप घ्यायची. त्याच्यावर मेथी दाणे ठेवायचे 5-6 आणि ते रात्री झोपताना लावायचं. 20 वेळा 1 मिनिट असं प्रेस करायचं आणि सोडायचं. ठीक आहे. ठीक आहे. तो आज आपण इथे थांबू. संध्याकाळी आपला ग्रुप आज ओपन नक्की करते. थँक्यू चला, थँक्यू. या गेल्या 4 दिवसांचं सेशन कसं वाटलं जरा तुमच्या शब्दांमध्ये किंवा मध्ये ऑडिओ मध्ये पाठवायचं आहे. ओके. थँक्यू ताई. चला आज आपण इथे थांबू. थँक्यू 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 व्हेरी मच. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू. धन्यवाद. पुढचे 6 दिवस कंटिन्यू करा. शनिवार राहणार आहे. थँक्यू मॅम. थँक्यू 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 व्हेरी मच. थँक्यू मॅम. थँक्यू.